नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगड किल्ल्यावरील अतिक्रमित बांधकामांना हटविण्याबाबत वन विभागाच्या नोटिसा। पुरातत्व विभाग आणि वन विभागाकडून रोपवे व MTDC संदर्भात निर्णय नाही। रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे, छत्रपती व नामदार भरत गोगावले यांची भूमिका ठरणार निर्णायक। काही महिन्यापूर्वी विशाळगडासंदर्भात झालेल्या अतिक्रमण बांधकामाच्या विरोधातील शासकीय कारवाईच्या पार्श्वभूमीवर हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील चित्त दरवाजा ते महादरवाजा या पायरी मार्गावरील तसेच चित्त दरवाजा परिसरातील 56 दुकानदारांना वन विभागामार्फत त्यांच्या जागेवरील अतिक्रमण दूर करावे या संदर्भात नोटिसा बजावण्यात आल्याचे वृत्त खात्रीशीररित्या प्राप्त झाले आहे। या संदर्भात वन विभाग व केंद्रीय पुरातत्व विभागाने हे गडावर असणाऱ्या MTDCच्या जिल्हा परिषदेच्या व रोपवे प्रशासनाच्या संदर्भात मात्र अद्याप तो निर्णय घेतला नसल्याचे या दोन्ही विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे। मागील काही महिन्यांपासून या संदर्भात शासकीय स्तरावर सुरू असलेल्या राज्यव्यापी कारवाईचा भाग म्हणून कारवाई झाली असली तरीही या संदर्भात रायगड प्राधिकाऱ्यांचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी काही महिन्यापूर्वीच मांडलेली आपली भूमिका ही गडावरील धनगर समाजाच्या हिताची होती हे लक्षात घेता तसेच स्थानिक नामदार भरत गोगावले यांनी देखील संबंधित नागरिकांच्या पाठीशी यापूर्वी राहण्याचा निर्णय घेतलेला पाहता या दोघांची भूमिका निर्णय हे दिसून येत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगडावर झालेल्या अनधिकृत अतिक्रमण कारवाईनंतर झालेल्या वादामुळे राज्यातील सर्वच गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता। या संदर्भात वन विभागामार्फत त्या दुकानदारांना नोटिसा बजावण्याचे वृत्त प्राप्त झाल्यानंतर संबंधित वन विभाग व केंद्रीय पुरातत्व विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी या संदर्भात केलेल्या चर्चेदरम्यान नाव न सांगणाऱ्या अटीवर या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात जिल्हास्तरीय बैठक झाल्याचे स्पष्ट करून राज्यस्तरावर होणाऱ्या कारवाईचा हा एक भाग असल्याचे सांगितले। दरम्यान वन विभागाकडे पायरी मार्गाचा भाग मालकी हक्काने येत असून किल्ल्यावरील सर्व भाग हा केंद्रीय पुरातत्व विभागाकडे जात असल्याचे सांगण्यात आले आहे। हे वृत्त लिहित असेपर्यंत रायगडावरील 24 निवासी नागरिकांनी केंद्रीय पुरातत्व विभागामार्फत कोणत्याही नोटिसा दिल्या नसल्याचे खात्रीशीर वृत्त चौकशी दरम्यान या विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आले। या संदर्भात किल्ले रायगडावरील गेल्या 5 ते 6 पिढ्यांपासून राहणाऱ्या अवकीरकर, झोरे, उगीरकर, शिंदे, महाबले आदी कुटुंबियांची जगदीश्वर मंदिर व बाजारपेठेजवळ घरे आहेत। येथील गजानन अवकीकर यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी गेल्या 6 पिढ्यांपासून किल्ल्यावर आपण या झोपडीवजा साकारलेल्या घरामध्ये राहत असून गडावर येणाऱ्या शिवभक्तांकडून मिळणाऱ्या आर्थिक सहकार्यातूनच आपली रोजीरोटी व घराचे अर्थकारण चालते असे नमूद करून शासनाने जाहीर केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये व आम्हाला इथे राहण्यास परवानगी द्यावी अशी प्रतिक्रिया बोलताना व्यक्त केली। छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर जाणाऱ्या पायरी मार्गावरील व गडावरील 56 दुकाने अतिक्रमण मुक्त करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी शासनाकडून 30 मे पर्यंत किल्ल्यावरील रहिवाशांनी घरे रिकामी करण्याच्या नोटिसा देण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटींसह तृप्ती भोईर, रायगड। जय मल्हार। माझं नाव गजानन अवकीरकर। आम्ही इथे 6 पिढी झाली तिथपासून रायगडचे रहिवासी आहोत। आता ही आमची बघा तुम्हाला समोर दिसत आहेत घरं केंबळाची आणि दगडाच्या मातीवरती बनवलेली आहेत। कारण की आज जो शासनाने निर्णय घेतला आहे की रायगडावरची 24 घरं आहेत ती वस्ती खाली हलवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे, तो निर्णय आम्हाला काय मंजूर नाही आहे। कारण की आज आमची ह्याच्यावरती सगळं उपजीविका आहे, पोट भरण्याचे साधन आहे गडावरती आम्ही। कारण की आमच्यापासून काहीच असं अधिकृत केलेलं गेलेलं नाही किंवा कन्स्ट्रक्शन असं घरं मालावरती बांधलेली नाहीत किंवा इमारती नाहीत अशा। जे विशाळगडावर झालं होतं की विहिरी होत्या त्याच्यावरती RCC बंगले लोकांनी उभे केले होते, तशा प्रकारे तर नाही आहेत ना। ही साधी कमळाची घरं आहेत, ते गवताची आणि मातीवरती उभारण्यात आलेली। जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार। आज शासनाने जो निर्णय घेतला आहे गडावरच्या रहिवाशांचा की हे अतिक्रम करतायत, हे साधीच चिखला मातीच्या भीतीवरचीच घरं आहेत
ही पिढीनपिढी चालू असणारी पिढी ही आता आहे. गडावर राहणारे जे काही आहे ते आमच्या गडावर पोटपाण्याचा विचार करूनच आम्ही इथे राहतो. जे